और बहुत सारा प्यार दो। भाई बहुत दिलदार है, बहुत कठिनाई के साथ तुम लोग को वीडियो बना के दे रहे। भाई को लव यू दिल से। समीर डगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनचं दाबायला विसरू नका। गाडीची पूजा करून आम्ही निघालो हरिश्चंद्रगड ट्रेक सफर करण्यासाठी। खूप दिवसातून आमच्या शाळेतील मित्रांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता। मग काय शुभमटॅक सुपरमॅन म्हणला गाडी चालवता आणि माझी गाडी कधी पुढे तर कधी पाठी। आम्ही 2 गाड्या करून निघालो होतो। हातून डायरेक्ट टोपी म्हणून उशीच घातली डोक्यात, फुल एन्जॉय करत, फुल धिंगाणा घालत, फुल सगळ्या गाण्यांच्या मूड ऑन मध्ये। कारण की रात्री 12 वाजले होते आणि रोडवरती जास्त गाड्याच नाही होत्या आणि फुल आमचा राडा चालला होता। तुम्ही बघू शकता नुसते आरडाओरड बोगदे आले की नुसतं आरडाओरड चालूच आमची। आता आम्ही येऊन पोचलो होतो जयच्या घरी। आमचा पहिला स्टॉप होता तिकडे विश्रांतीचा। मग तिकडे एवढी थंडी वाढली होती की नाही ना कुडकुडायलाच लागली होती। मग तिच्यासाठी आम्ही पेटवली शेकोटी आणि नंतर आम्ही निघालो पुढे तुम्हाला दाखवतो। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आपण आज सह्याद्रीमध्ये आणि सह्याद्रीतला सगळ्यात फेमस गड म्हणजे हरिश्चंद्रगड। तर आपण आज तिकडे पोचलेलोच आहे आणि आपण आज ट्रेक करणार आहे आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत। तर तुम्हाला पुढे दाखवेलच मी, पण आता मी इकडे आलोच आहे। तर नजारा बघा तुम्ही किती धुकं आहे। आपल्या 2 गाड्यात मित्रांनो इथे 2 गाडी करून आपण आलेलो आहे। तर चला ट्रेक चालू करूया। तुम्हाला बाकीची आपली पब्लिक सुद्धा दाखवतो मी तुम्हाला, आणि थंडी सुद्धा खूप आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण आता आपली ट्रेक चालू करतो। पब्लिक कम ऑन लेट्स गो। चलो शुभम, क्या आप क्या कहना चाहते हो? कुछ नहीं है, 10-15 मिनट बाद चढ़ने के बाद बताएंगे। हमारे 10 मिनट वाले भाई भी आ चुके हैं। तर मित्रांनो आपण आता चालायला सुरुवात केलेली आहे। जाऊया, खूप धुकं सुद्धा आहे आणि आपली गँग बघू शकतो। हे बाकीची पब्लिक आणि बाकीचे इकडे सुद्धा आहेत, येत आहेत बाकी। आणि आपला रोहित भाई फर्स्ट टाइम ब्लॉग। तर मित्रांनो काही जुने लोक आहेत आणि काही नवीन लोक आहेत। तुम्हाला इंट्रोडक्शन देईलच मी लवकर, पण सध्या आपण आता ट्रेक चालू करूया। आणि गडावरती गेलो तुम्हाला इंट्रोडक्शन देणारच आहे मी, तर तुम्हाला पुढे दाखवतो। समीर सोबत येणार आहे म्हणजे फीचर होतो आपण आहे ना। तू फ्रेम मध्ये पण येशील आणि काय बोलते तुझी स्टार्टिंग आता कशी होते बघू ना, बघूया। तर मित्रांनो नजारा इतका भारी आहे ना, एकदम भयंकर नजारा आहे। नजारा पण चांगला आहे आणि थंडी पण एवढी आहे ना। फोटो घ्या फोटो। दिसतंय आपल्याला नवीन मेंबर जॉईन झाला तिकडं बघ। तर मित्रांनो आपण एका पॉइंटवर येऊन पोहोचलेलो आहे आणि या पॉइंटवरून एवढा भारी व्ह्यू येतोय ना, एकदम खतरनाक मध्ये। तर तुम्हाला सांगू शकत नाही मी मित्रांनो, तुम्ही डोळ्यांनी बघा मस्तपैकी। तर मित्रांनो कसं वाटलं मित्रांनो नजारा, आणि धुकं सुद्धा खूप झालेले आहेत आणि बाकीचे आपले मंडळी। आणि इथं डान्स सुरू आहे, येण्याचा डान्स सुरू आहे मित्रांनो। नयना आणि गजाननचं आपले मेंबर आहेत नवीन ट्रेक मध्ये। काय विषय ये ट्रेलर आहे, मूवी अभी बाकी आहे, वो भी आहे। काय बोलतो? काय नाही भावा, आता सध्या फक्त चढायचं आणि मग रिव्ह्यू देतो मी तुम्हाला। हळू हळू आणि आमचा गाणं भाईचा भाई फुल फोटो काढायला भिजला गाण्या भिजला। तर मित्रांनो आता जाऊया पटापट, चला खूप पाऊस आहे। टोपी सुद्धा घालतो मी आता, जाऊया फटाफट।
आता आपण आलोय हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी मित्रांनो. तर पाचण्या गावात आल्यावरती इथे पुढेच तुम्हाला हा बोर्ड दिसायला भेटेल. तिथून आपण वर जाऊ शकतो. तर इथे रेनकोट करायला मित्रांनो मुलं सुद्धा असतात. तर आपल्या गावालेच आहेत. तर यांच्याकडून रेनकोट तुम्ही घ्या. काय अरे रेनकोट घे ना. कॅश कोणाकडे त्याला. तर मित्रांनो भांडून भांडून आता आपण शुभमला रेनकोट घेतोय. कितीला रे? काय कमी नाही का? ऑनलाईन इकडे न्यायचंच नाही डायरेक्ट. तो ऑनलाईन तर घेतलाय मित्रांनो. असं वाटते का म्हणजे वाटते भाई. सांगेल का घेतलाय का? तेच ना. तुला बनवतोय काय काय दिलंय रे? काय वाटतं तुला? रेनकोट घेतलाय? काय नाही भाई, आता नवीन रेनकोट घेतलंय. फक्त 150 रुपये. 150 रुपये दे खाली. 150 रुपया. क्वालिटी पण आहे क्वांटिटी पण आहे. फक्त बघायचं आणि घ्यायचं बस. 150 रुपया. अरे ना सांगतो तर घेत नाही. ऐकायचं माझं. झालं जास्त बोलती का बस आता. अरे 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 जादू. जॅकेट काढून ठेवा. जॅकेट भिजलाय. मावली बिद्दी काय नाही देणार. समजी काय देणार. हा कॅप घाल त्याच्यावरच. तुला हे नाही का वा. नाही मला बोला वा. काय कुठे आला रे? जाऊ दे सर. तू घाल होते कॅप दे मला ते. अरे नको. हे तर करणं टाईट आहे बघ. तर चला मित्रांनो आपण आता निघूया. डोळे आपली गँग सुद्धा निघाली आहे. डोळ्यावर येतं का असं. काय लागले. चला चला पाडून कोण दिसत नाही. स्वर्गात आल्याची फिलिंग आली आहे पूर्ण डायरेक्ट. आणि आपल्याला वरतून दिसणारा जे इंदोरा जवळचं कोकणकडा आणि आपले हे डोंगर. तर मित्रांनो गड चढताना ना आजूबाजूला आपला जो नजारा दिसतो ना एकच नंबर आहे. उजव्या हाताला सुद्धा धबधबा वाहतोय आणि डाव्या हाताला सुद्धा धबधबा वाहतोय. आणि एवढं भारी दृश्य आहे ना मित्रांनो, खूप भारी आहे. तुम्ही नक्की या मित्रांनो इकडे बघायला. पाऊस सुद्धा चाललाय. हलका हलका पाऊस आहे. भिजतोय आपण. आणि आपली ट्रेकिंग गँग ते माकडाची स्टाईल कर ना. नाही ना दमलेली आहे. या काय ना चौकी नाही ना. चाललोय मित्रांनो. इतका काय हार्ड नाहीये. फक्त असे दगड आहेत. त्या दगडांवरून सांभाळून, कारण की पूर्ण शेवाळ झालेलं आहे. तुमचे पाय सटकू वगैरे शकतात. हा कळसुबाई सारखे स्लिपरी नाही. स्लिपरी नाही. उंचवर झालं. हा कळसुबाईला उंचवर आहे. नाही नाही लागतो रे कळसुबाईमध्ये. कळसुबाईला कसं ते जागेवर चढ आहे. डायरेक्ट डोंगर चढायचं ना आपल्याला. कसं आहे इसको कळसुबाई लेके जातो आणतो. चेन्नई एक्सप्रेस सारखं उचलून घे. चल आता गड चढतोय तो. चला. तर मित्रांनो तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची राहिली. ती म्हणजे गौरवनी मला आठवण करून दिली.
तर मित्रांनो ते म्हणजे मित्रांनो आपले ट्रेकिंग शूज. तर ते कसे असावे ते तुम्हाला माहितीच आहे. काही लोक 1000, 2000, 3000चे घेतात, पण आपण फक्त मित्रांनो कितीचे घेतात माहिती आहे का? तुम्ही विचार नाही करणार. झुडिओमधून फक्त 300 रुपयाचे मित्रांनो. ते सुद्धा भावाने वापरलेले, त्याच्यानंतर मी वापरतोय का त्याला होत नव्हते म्हणून. अजून पण ग्रिप कायम आहे. हे बघा तेच आहेत माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हे शूज तुम्हाला दिसतीलच. साथ निभाना साथिया. कसं वाटतं? थोडं छोटं ते दिसतंय ना तिकडं वर. परत एवढं खाली उतरायचंय. दिसतंय ना. मित्रांनो तुम्हाला आवाज येतो का माहीत नाही, पण तुम्हाला येताना जो धबधबा दाखवला ना मी, त्याचा असा भयंकर असा पाणी पडण्याचा आवाज येतोय. भयंकर इथपर्यंत आवाज येतो मित्रांनो, जो की ते आपल्या डाव्या हाताला आहे. मित्रांनो जसं जसं मी वरती चाललो आहे ना, तसं इतकं वारं वाहत आहे आणि भयंकर म्हणजे मित्रांनो बोलू शकत नाही इतकं. तर मित्रांनो आपण आता थोड्या पुढे आल्यावरतीच असं घनदाट असं जंगल लागतं आणि जंगलातून आपल्याला वरती जायचं. हे लागले हे तर मित्रांनो थोडा वरती आल्यावरतीच एक रस्ता येतो आणि हा रस्ता म्हणजे एकदम एवढा खतरनाक आहे ना, भयंकर खतरनाक आहे. बघू शकता पूर्ण दगडांनी भरलेला आणि दगडातून वरती आपल्याला चालत जायचं आहे. तो चलो चलते हैं गाइस, एडवेंचर भरी ट्रैक पे और छोटे छोटे धबधबे के साथ. मित्रांनो रस्ता बघू शकता किती खडतर आहे आणि आम्ही खडतर रस्त्याने चाललोय. तर मित्रांनो आपण आता पहिल्या पायऱ्यांना आलेलो आहे आणि पायऱ्या होऊ शकतात किती खतरनाक आहेत. तर मित्रांनो पायऱ्या सोडून वरती आलो. तर मित्रांनो आपण अर्ध्या रस्त्यावरती वरती आलेलोच आहे आणि इकडे चारही बाजूला नुसतं गौरवला बघा पहिला तुम्ही, त्याच्यानंतर धुकं बघा. चलो चलते हैं. तर मित्रांनो आपण डायरेक्ट डोंगराच्या खालीच आलेलो आहे डायरेक्ट आणि सांगू शकत नाही, नक्की सांगू शकत नाही. जज म्हणतो तसं मित्रांनो. हां आमच्याकडे 10 मिनिटावाले पर्सन आहे, त्याला मी धीर द्यायला बोलतोय. मग त्या डोंगराच्या खाली मित्रांनो ना एवढं सुंदर असं आकृती काढली आहे ना मोराची, ते तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. थोडी तिथे पुढेच आहे, प्रॉपर डोंगराच्या खाली आहे. लांबून नाही दाखवत, डायरेक्ट जवळ जाऊन दाखवतो. तर बघू शकता आता खोपटामध्ये बघा गँग बसले. तर आपलीच पुढे गेलेली गँग आहे आणि आपल्या ह्या मोराकडे जायचं आहे. तर जाऊया पटापट. आणि मित्रांनो डोंगरावरून पडणारा मस्त
पाण्याचा झरा छोटासा, जाऊया. तर मित्रांनो, थोडं वेळाच्या विश्रांतीनंतर आम्ही सगळे निघालो आणि नजारा बघू शकता. थांबा जरा पुसून दाखवतो तुम्हाला. काठीवर पाणी पडलंय ठुपूक. हे बघा, त्या डोंगराच्या त्या दरीतून खाली जायचं मित्रांनो. ऍक्च्युली डोंगराच्या खालून जायचं आपल्याला आणि डोंगरावरून कसं पाणी पडतंय भयंकर. आणि मित्रांनो, कॅमेरा कॅप्चर होतोय का माहित नाही, पण इथून डायरेक्ट वरतून मोठा धबधबा पडतो डायरेक्ट, आणि आपण धबधब्याच्या डायरेक्ट खाली आणि भयंकर असा व्ह्यू आहे. आणि बघू शकता कसला भयंकर असा व्ह्यू आहे. आणि तिथे समोर आता जाऊया आपण तिथे. इथं ना डायरेक्ट असं धबधबा पडतोय, सगळं व्हाईट व्हाईट झालंय. पूर्ण धुकं धुकं मित्रांनो, पूर्ण बघा ना या भयंकर अशा पावसामध्ये मित्रांनो आपण चाललो. त्या सह्याद्रीच्या रौद्ररूप मित्रांनो आपल्याला बघायला भेटतोय. आणि असं भयंकर असं रौद्ररूप. तर मित्रांनो, इथे छोटीशी अशी एक गुफा आहे, ती पूर्ण पॅक केलेली आहे. आणि इथं ते मित्रांनो गडावरती लोक राहतात. त्यांनी भयंकर असा पाऊस आलेला आहे. तर मित्रांनो, खूप रिस्क सुद्धा येते. पाणी असं जोरात आणि वरतून धबधब्याचं पाणी जे पडतंय ना, ते डायरेक्ट खाली आपल्या अंगावर पडतंय. तर इथं तुम्ही असं डायरेक्ट अंगावर पाणी घेत थांबू नका. एखादी दगड सुद्धा तुमच्या अंगावर पडू शकते. तर थोडासा हे करा तुम्ही. चला आता आपण निघूया. बाकीचे पण निघलेत. आपण जरा थांबलेलो एका साईडला. तर मित्रांनो, अजून एक लोकेशन, पूर्ण डोंगरावरून पाणी पडतंय आणि जास्त आपण रिस्क घेणार नाही तिथे. मग दाखवतो आणि पटकन निघणार आहे तिथे. तर बघू शकता भयंकर असं आम्ही वरती जात होतो तसं पाऊस वारा खूप जोरात चालू होता. पावसाने त्याचं रौद्ररूप धारण केलं होतं असं वाटत होतं. कारण की आम्ही ट्रेक चालू केला तेव्हा काहीच नाही होतं. म्हणजे जसं ट्रेकवरती चालत आम्ही चालू केलं तेव्हा पावसाने आपलं रौद्ररूप दाखवायला चालू केलं. हा धबधबा बघू शकता तुम्ही. अशा भयंकर धबधबे हरिश्चंद्रगडावर आहेत. आणि तिथून क्रॉस करताना आपल्याला आपला जीव मुठीत ठेवून क्रॉस करावा लागतो. कारण की वरतून एखादा दगड छोटा का असेना आपला जीव घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी घ्या.
तर मित्रांनो एक खतरनाक असा धबधबा आहे, पूर्ण सफेद सफेद धुक्यामध्ये हरवलेला धबधबा. वेट फॉर गाईज, वेट वेट. बघू शकता मित्रांनो पाणी पडतं खतरनाक मध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा धबधबा आहे. तो इतका सुंदर आहे पण तितकाच घातकसुद्धा होता, कारण की इथं वरती आल्यावर आम्हाला माहीत पडलं आम्ही रस्ता चुकलो. आमची बाकीची मित्रमंडळी पुढे जाऊन थांबली होती आणि आम्ही मागे होतो, पण आम्हाला रस्ता सापडत नव्हता. मला वाटलं की इकडे वरच्या हाताने जायचं आहे, तसं नाही होतं. आपल्याला जायचं होतं धबधब्याच्या बाजूने, पण आम्हाला काय समजतच नाही होतं. मग मी इकडे तिकडे बघत राहिलो, आम्ही पण रस्ता शोधतोय, पण काय आम्हाला रस्ता सापडला नाही. मग शेवटी एक दादा आले, त्यांचं वरती हॉटेल होतं, त्यांनी आम्हाला वरतून रस्ता दाखवला. ते तुम्हाला पुढे दाखवतो. तर मित्रांनो आपल्याला एक दादा भेटलेत, त्या दादांना आपण त्यांचं नाव विचारूया आणि त्यांचं हॉटेलसुद्धा तिकडे आपल्या हरिश्चंद्रगडावरती. तुम्हाला जर यायचं जर असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुमचं नाव काय? प्रकाश सावळे, प्रकाश सावळे. तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे? हॉटेल दुर्गा. हॉटेल दुर्गा. तर मित्रांनो यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हॉटेलवरती हरिश्चंद्रगडावरती आल्यावरती तुम्हाला हॉटेलसुद्धा दाखवेल आम्ही तिकडे. तर चला मित्रांनो जाऊया दादांसोबतच. आपली गँग थोडीशी पुढे गेलेलीच होती, तर आम्हाला थोडा रस्ता समजत नव्हता, तर आम्ही आता थांबलेलो. तर आम्हाला दादा भेटले आणि आता आम्ही त्याच्यासोबत चाललो आहे. प्रकाश दादा नाव काय? तर ते प्रकाश दादा आपल्याला आता मित्रांनो घेऊन चाललेत. जाऊया आपण त्याच्यासोबत. म्हणजे आपली अशी थोडीच चुकामुक झालेलीच होती आणि तो रस्ता सुद्धा चुकामुक होण्याचाच होता मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता पुलावरती येऊन पोचलो आहे. तिथे आपल्याला पूल क्रॉस करायचा आहे. तर तो असा आपला लोखंडी पूल आहे आणि झुला पूल आहे मित्रांनो. पूल हलतं येतं. गाइस आपको कुछ दिख रहा है क्या? कुछ दिख रहा है गाइस आपको? यही है वो लोग जिम जाते हैं. जिम जाने वाले. थोडंसं वरती आल्यावर एक झोपडीसारखं तुम्हाला घर दिसत असेल. हे होतं छोटंसं दुकान. इकडे आल्यावरती आम्ही चाय ऑर्डर केली, कारण की आम्हाला भरली होती थंडी, त्यामुळे आम्ही चाय ऑर्डर केली. तिकडे होती गुळाची चहा, एकदम मस्त गरमागरम. इकडे वारा आणि पाऊस खूप जोरात चालू होता आणि त्यातही मस्त गुळाची चहा. आहा, एकच नंबर. तर मित्रांनो आपला फायनली चाय आलेला आहे. आपण वरती आलो. हां बरं वाटतं, जरा गरमी आली आहे, बरं वाटतं. तर मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि आम्ही आता आलो आहे गडावरती आलो मित्रांनो. आता थोडंसं अंतर राहिलेलं आहे. आम्ही थोडासा ब्रेक घेतला, चाय वगैरे पिलो मस्त आणि आता मी चाललो आहे वरती. आम्ही वरती आल्यावरती एवढा भयंकर वारा सुटला होता की काय बोलूच नका. तुम्ही बघत असाल इथे मी जे बोलत होतो ते काय ऐकायलाच येत नव्हतं. आणि इकडे नुसता वारा पाऊस चालला होता. जागचा माणूस इथून सुद्धा हालत होता. मी मस्त मजा घेत उड्या मारत चाललो होतो आणि समोरचा माणूस काय दिसतच नव्हता.
कारण की धुकंच एवढं होतं. आलेली आहे मॅगी आलेली आहे आणि इकडे आपली गुरं सुद्धा आलेली आहेत मित्रांनो. बाबा खतरनाक सीन झालता बाई मित्रांनो, खतरनाक सीन. मित्रांनो आपली मॅगी आलेली आहे आणि आपण शेअर करून खातो आणि मी. कैसी लग रही है मैगी आपको? अरे एक नंबर लगते बाबा, गरम गरम. तू खा ना, सगळ्यांना घेतो मी. काय बोलताय काय अतुल? एकदम भारी. मित्रांनो अतुलला जाम झोप आलेली आहे भयंकर अशी आणि सगळे तर मॅगीचा आस्वाद घेत आहेत. नो डिस्टर्ब आहे. ओके ओके नो डिस्टर्ब. ठीक आहे जाऊ दे. तसं पण काळात आलाय तो. टेस्ट आहे भाई, टेस्ट आहे मित्रांनो, टेस्ट आहे. पाऊस पडतो मित्रांनो एकीकडे आणि इथं आम्ही मॅगी खातोय. तर मित्रांनो फायनली आपली मॅगी खाऊन झालेली आहे आणि आपण आता निघलोय आपल्या पुढच्या प्रवासाला मित्रांनो. आता काही 2-3 मिनिटाचा प्रवास राहिलाय तर आपण आता जातोय तिकडे. आणि मित्रांनो धुके सुद्धा कमी झालेले आहेत. बघू जरा. बोल मम्मी, मी हरिश्चंद्रगडावरती आलो. फायनली वी रीच हरिश्चंद्रगड. मम्मी बोल, मम्मी हरिश्चंद्रगड नाही बोलत तरी मी मम्मी वाले लोक. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे वरती आणि इकडे वरती आल्यावरती असं छोटे छोटे मित्रांनो दगडामध्ये कोरीव काम केलेले मंदिर आहे आणि काही ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला भेटतात. तर आपल्या कॅमेरावर पाणी 2 मिनटं. हां, तर आपल्याला ऐतिहासिक गोष्टी बघायला भेटतात मित्रांनो इकडे. आणि ते हे छोटंसं कुंड तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे हरिश्चंद्रगडाच्या इथे मित्रांनो. फायनली एवढ्या भयंकर ट्रेक नंतर मित्रांनो एवढा खूप पाऊस असता मी आपण पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो इथं पब्लिक बऱ्यापैकी आहेच आहे पण इथे एवढी जास्त काय गर्दी नाही आहे. ॲक्च्युली खूप पाऊस होता आणि न्यूजमध्ये आपल्याला रेड अलर्ट सुद्धा दिलेला इथं. थंडी वाजायला लागली आता. आणि जसं वरती आलं मित्रांनो थंडी वाजतेच. गौरवची रिॲक्शन आहे, थंडी वाजते. आपली सुद्धा असणार आहे. तर मित्रांनो आता जाऊया लवकरात लवकर मंदिराकडे आणि तुम्हाला मित्रांनो मस्त महादेवाचं आपलं दर्शन घडवतो मी. आणि आपली गँग चालले पुढे. आता इथं पोहोचलेलो आहे. सगळे आंघोळ करताय. खूप साऱ्या मी रील बघितलं इथं आंघोळ करायची नाही. आपल्या ऐतिहासिक गोष्ट काहीतरी आहे. नक्की आपल्याला प्रॉपर माहित नाहीये. आता इकडे आंघोळ करतायत. कसं वाटलं मित्रांनो जरा भयंकर ना. आपण आता मंदिराकडे सुद्धा लवकरच जाऊ. हिला मला वाटलं लांडगे उडी मारते. अगोदर थंडी वाटते, बॉडी जरा हे होईल. मला पण वाटायला लागलं. नको आता नको नाही असं पण भिजलोय. इधर बघत व्हिडिओ कर चालू. मी येतं खाली चालतो. तर मित्रांनो लांडगे येतोय. तर लांडगे उडी मारतोय. बुटा काढे. हो
सांगा ना कुंडाबद्दल माहिती काय सांगा ना जरा. त्याबद्दल माहिती आपली कुंड भरेल राहतं. एखादा समजा अशी कोणाला पोहता आला कोणाला नाही आला एखादा बुडाला मग ती जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही इथे. बरोबर लोक भरपूर राहतात तिथं. तिथं कोण पाहणार एखादा बुडाला तरी. बरोबर त्याच्याकरता म्हणजे उन्हाळ्यामध्ये मग ते पोहा करता राहते महाशिवरात्री करता. हा मध्ये काही कोणी हे करत मध्ये शिरून देते पाण्यामध्ये कोणाला. बाकी काय नाही दुसरं काय नाही. आणि कसे बाहेरची कोणी लोक येणार जाणार राहतात कोण लक्ष देणार कोणाला असं राहतं ना. जबाबदारी. आणि तुम्ही इकडे सगळं बघता ना. हा ठीक आहे. आणि तुमच्या जोडीला कोण अजून कोण नाही मी ग्रुप घेऊन आलो. तुमचं ग्रुप घेऊन आलेत का. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता मंदिरापाशी पोहोचलो आणि जोरदार धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता कसलं पाऊस आहे. आणि हे बाकीचे आपले कार्टे लोकांनी आंघोळ करून आलेत कुंडामध्ये तिथं. तर मित्रांनो आपण आता फायनली मंदिरात गेलेली आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो आपलं फायनली सक्सेसफुल दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघतोय. पुढे जी मोठी पिंड आपल्याला बघायला जायचं आहे. गाण्यात आरटला मित्रांनो आंघोळ. हरिचंद्रेश्वर मंदिराचं आम्ही दर्शन घेऊन निघालो केदारेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी. तिकडे दगडामध्ये कोरलेली भव्य दिव्य अशी महादेवाची पिंड होती आणि तिकडे 4 स्तंभ. त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मी पुढे सांगेलच. तोपर्यंत आपण जाऊया तिकडे. तर मित्रांनो आपल्याला तिकडे खाली जायचं आहे. तिकडे मोठी पिंड आहे मित्रांनो. जे आपले ते 4 स्तंभ होते त्यातले एक स्तंभ बाकी आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. काही लोक इकडून आता रिस्क घेऊन मित्रांनो इकडून न जाता आपण वरतून जाणार आहे खाली. तर तिकडून बेटर रस्ता आहे. तिथं आपण यांच्यासारखी रिस्क नाही घेणार आहे. पाय सटकला वगैरे तर आपण डायरेक्ट घसरट त्याच्या पाण्यामध्ये पडू शकतो. तर मित्रांनो रिस्क न घेता आपण चाललोय आता तिकडून वरतून. अरे पण नाही ना हे बघ जर पाय घसरला ना डायरेक्ट त्याच्यामध्ये जाणार. मित्रांनो रिस्क नका घेऊ मित्रांनो तुम्ही. हे ट्रेकर्स लोक रिस्क घेऊन खाली चालले. जर एखादा जर पडला तर हाता पायाला आणि डोकं सुद्धा फुटू शकतं. कमेंटमध्ये तुम्ही जे बोलायचं ते बोलू शकता. हां तर फिसलन मला रोड मित्रांनो इकडून आपल्याला खाली उतरणार आहे. तिकडून रिस्क नाही घेणार आहे आपण आता इकडून खाली जाणार आहे. तर मित्रांनो आपण आता ते वॉटर क्रॉसिंग केल्याच्या नंतर आपण आता पोचून जाऊ आणि बघू शकता किती भारी नजारा आहे.
मागे जा जरा, मागे जा. नको एवढं येऊ. मागे जा जरा. एवढं कुठं करायचं? पाय ठेवू नका, दगडावर पाय ठेव. चलो. तर आपण फायनली पोहोचलोय. आपण आता दर्शन घ्यायला जाऊया. तर मित्रांनो आपण इकडे मंदिराकडे आलोच होतो. तर मंदिरामध्ये मित्रांनो 4 स्तंभांपैकी एक स्तंभ उभा होता, तो म्हणजे कलियुग. आणि बाकीचे 3 स्तंभ म्हणजे पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग आणि तिसरं द्वापरयुग आणि चौथा जो उभा आहे तो कलयुग. इकडं असं समज आहे की प्रत्येक युग संपता संपता एक स्तंभ कोसळला आणि सध्या केदारेश्वर मंदिरात फक्त एकच स्तंभ उभा आहे, तो म्हणजे कलियुगाचं प्रतीक मानला जातो. आणि असा समज आहे की जेव्हा शेवटचा स्तंभ कोसळेल तेव्हा कलयुग समाप्त होईल. तर मित्रांनो तुफानी वारं सुटलेलं आहे. मित्रांनो आम्ही कोकणकड्याकडे जायचं डिसिजन कॅन्सल करून गडावरून परत खाली उतरलो. आणि उतरता उतरता एवढा पाऊस पारा चालला होता, धुकं एवढं दिसत होतं, पण हे काय थांबायचं नावच घेत नव्हते. आणि आमचे एकीकडे हे फॉरेस्ट ऑफिसर पहारा देऊन कोणतीही हानी न होण्यासाठी टाळत होते. तो भाई को फॉलो करो, सब्सक्राइब करो और बहुत सारा प्यार दो. भाई बहुत दिलदार है, बहुत कठिनाई के साथ तुम लोग को ये वीडियो बना के दे रहे हैं. भाई को लव यू दिल से. थैंक यू. हाँ भाई आ जाओ, इधर फ्रेम में आ जाओ. ये भाई को फॉलो करो, लाइक करो.